शोनी क्रॅश पडतात. थांब जरा, कळतं त्याला. चलो आ जाओ. काय पाहिजे, काय पाहिजे? तिकडून यायचंय काय त्याला? काय आणलं? बिस्किट. घरी जा पण. काय झालं? घरी जा, घरी जा लवकर. खूप गेला घरी. हॅलो गायज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज निघालेलो आहोत आम्ही वीरला, कारण वीरची यात्रा चालू आहे तुम्हा सर्वांना जसं की माहितीच असेल. आणि आम्हीच थोडेसे जायला लेट झालो. आणि माझ्यासोबत ध्रुव सुद्धा आहे. व्हॉट्स युअर नेम? ध्रुव. आणि गाईज आम्ही सगळे ना, म्हणजे आमच्या घरातले सगळेच मेंबर्स आम्ही सगळेजण हे दोरा बांधतो हातामध्ये, कंपल्सरी बांधतोच. आणि वीरचा जो धागा आहे तो बघा आमच्या कारला सुद्धा बांधलेला आहे, त्यांनी सुद्धा बांधलेला आहे हातामध्ये. ध्रुवचा सुटून गेला, माझा आहे. आणि आता आम्ही तो चेंज करणार आहोत. तर आम्ही हा धागा हा बांधतोच. म्हणजे मी काही लेडीज असं मानतात की नाही बांधावा, लेडीज आहे म्हणून. पण ठीक आहे, लेडीज पण बांधतात. म्हणजे आम्ही तिथं विचारलं तर ते बोलले बांधू शकता तुम्ही. मग आम्ही बांधतो. आणि बरेच वर्ष झालं मी हा धागा बांधते. आणि तो आपलं रक्षण करतो असं पण मला वाटतं म्हणजे करतोच. आणि भरपूर संकटांपासून आपल्याला तो दूर ठेवतो किंवा संकट आपली दूर जातात असं माझं मत आहे. त्याच्यामुळे मी हा धागा बांधतेच. आणि मी गाईज शूटच्या दरम्यान पण मी कसं होतं की आपण कधी कधी काजळ लावून जातो, कुठं पण बाहेर जातो, केस मोकळे सोडतो. त्याच्यामुळे आपल्याला नजर पण लागू शकते किंवा काही बाधा सुद्धा होऊ शकते. त्याच्यामुळे देवाचं काहीतरी अस्तित्व हे आपल्या सोबत असावं म्हणून सुद्धा मी हा धागा बांधतेस. आणि हा काळा दोरा, हे दोन धागे माझ्या हातात असतातच. तर मित्रांनो, इतकी गरमी जाणवतीये. आत्ताच उन्हाळा लागल्यासारखं वाटतंय. अजून तर फेब्रुवारी स्टार्टच झालाय, है की नाही? आणि आपण आता स्विमिंग पूलचा पण ब्लॉग करणार. स्विमिंग पूल म्हणजे स्विमिंग मला येते थोडीफार येते. पण खोल पाण्यात जाताना जसं की लहान मुलं करतात ना, खोल पाण्यात नाही जायचं, आपलं थोड्या पाण्यातच आहे, तसं माझं चाललेलं आहे. मी जास्त जात नाही खोल पाण्यामध्ये. पण आता बघा ना, उन्हाळा इतका जाणवतोय आणि हिरवळ थोडीशी कमी झाल्यासारखी जाणवतीये. बघा ना गाईज, पुढे ट्रॅफिक आहे आणि मला वाटतंय आम्ही गर्दीत सापडतो की काय असं मला वाटतंय. तरी दुपार झाली आहे. बघा ना, असे लाल कलरची ओढणी लावल्यावर किती सुंदर दिसतात त्या गाड्या. सो गाईज, आता आलोय आम्ही आणि सेफली गाडी आम्ही पार्क केलेली आहे. आले की नाही? सो आता चला मंदिरात. इकडं आज मतदान आहे, होतं माहिती मला. आता अशी जुनी घरं बघायला तरी मिळतात का? आता बघायला पण नाही राहिली. आता शूट करायला लागतं जाऊन तिथं. इतकी बिकट परिस्थिती आहे. हे पण काही दिवसात पाडतील. आणि इथं पण चांगल्या सोसायटी होती. सासवड पासून 25 किलोमीटर.
सासवड. चप्पल ठेवतो इथं. चप्पल ठेवली. आपल्याला ते वाटायला पण घ्यायचंय. डोळ्यात गेला माझ्या साहेबाचा चांगले. चल चल चल. आपण कडे आवडा. तिथले खोंगाड बोलून घ्यायचं आणि मग सोडायचं. काय चालू आहे? काय नाही, आता दर्शन घ्यायचंय आपल्याला, त्याच्यासाठी आपण आलोय. दर्शन इथं आल्यावर असे इथं आल्यावर डार्कच कपडे लोक लय वाईट घालते आणि असे प्रकार होते. विराज पिंटाळ यांच्याकडून 100 रुपये. धन्यवाद. आता दोरा बांधाय चाललो हातात, तर आता दोरा बांधून येणार. खूप गर्दी. अनिल कैलास लोहकर यांच्याकडून श्रीदत्तची 50 रुपये. धन्यवाद. व्हिडिओ पण काढतो. इथली प्रॉपर पोळपट लाटणी पण भारी येते. वेळी हा बघ. तर मित्रांनो, काठवट घेण्यासाठी मी तिथे फिरत होते आणि मी पाहिलं तर त्याचे प्राइस जे होते ते मला थोडेसे पटले नाहीत, त्याच्यामुळे मी पुढे गेले.
काय पण प्राइस सांगतो काठवट. ओके, कितीला आहे ही? 900 रुपये. हा 900 रुपये. एवढी महाग? लाकूड महागच असते, काटोट महाग असते. सो काही छोटी काठवट आहे, कितीला भेटेल? ती देत फायनल होते ते कितीला 900 भेटेल? रुपयाला आणि मोठी जी आहे ते देत होते 1200 रुपयाला. आणि लाकडाची प्राइस तुम्ही इतकी सांगा असेल असं कितीला मला देणार तर वाटत final? नव्हतं, त्यामुळे मी ते घेत नव्हते. नाही नाही. हा 300 रुपये देईल. इथं पण आहे. काठवट हो, कितीला बसली? कमी काय होतील याच्यात? 900ची 800 आणि गाईज एका ठिकाणी मी घेतली काठवट आणि 500 रुपयाला ठरली. तर त्याच्यातनं पण त्या लेडीजने असं केलं की देताना मला छोटी काठवट दिली 500 रुपयामध्ये. आणि मोठी जी काठवट होती जी मी सिलेक्ट केली होती तिला डॅमेज होतं थोडंसं, त्याच्यामुळे ती घेतली नाही. मला अख्खा ऑरेंज पाहिजे. काला कट्टा फक्त त्याला काला कट्टा आणि माझा ऑरेंज. आता मी खाऊन दाखवते. एक मिनिट हो दादा, एक मिनिट. 2 रेड द्या. आई तुला कसला घ्यायचंय? आई बघ तुझे काय वाटतात तेवढं काय काय खाडा कसला लागतो. 2-3 खाला खट्टा द्या. सो गाईज माझी जी आत्या आहे ना ती राऊतांना दिलेली आहे. तर आमची आत्या दरवेळी सासवडला येते आणि मग ती सासवडला आली की ती गजे घालते ना, त्याच्यामुळं मग आम्ही आत्याबरोबर येतो. मग आम्ही पण गजे घालतो, मग त्याच्यामध्ये आम्ही पण काहीतरी वाटतो. आणि मी असं ऐकलं की ते गजे घालतात ते काहीतरी नवसाचं असतं असं मी ऐकलंय. तर त्याच्यामुळं आत्याबरोबर आम्ही पण गजे घालतो. म्हणजे मदत केली काय, त्यात एखादा पदार्थ दिला काय, ते सगळं एकच आहे ना असं. सो आता दर्शन झालं, छान झालं दर्शन, पण गर्दी खूप आहे. शपथ ऊन तर एवढं झालंय ना, उन्हाळा जास्त झाला आता, म्हणजे लागला उन्हाळा. गोळा इतका घाण होता की मी सांगू शकत नाही. मी 1-2 घास खाल्ले आणि फेकून दिलं ते सगळं. घाण लागतंय ते म्हणून, आणि माझा घसा लगेच बिघडतो त्याच्यामुळं खात नाही मी असं. पण आज ध्रुवमुळे मला असं वाटलं की चलो ठीक आहे. एक गाडी जवळ होतं, एवढं वेळ झालं गाडी बसायला कसं काय. मोहर आला आंब्याला. आपले पण आंब्याला. ट्रॅफिक आणि त्याच्यात ऊन, पक्का उन्हाळा लागला. गाडी एक डोकं खात. गाडीला सेन्सर आहे. आपल्या गाडीच्या जवळ कुणी आलं ना. सो गाईज आता दोरे आम्ही घरी गेल्यावरतीच बांधणार आहोत. आणि याचबरोबर माझा आजचा हा व्लॉग इथेच एंड करते. तुम्हाला माझा व्लॉग कसा वाटला ते मला नक्की सांगा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत माझा हा व्लॉग शेअर करा. थँक्यू, बाय.